हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. आज आपण ग्राफ कसा काढायचा आणि इक्वेशन दिल्यानंतर स्ट्रेट लाईन किंवा जी रेषा येते ती कशी काढायची आणि जे कोऑर्डिनेट दिले ते कसे स्थापन करायचे. नाऊ फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन फर्स्ट x minus 2y is equal to minus 2. We put value of x is equal to minus 1, minus 2y is equal to minus 2. Therefore minus 2y is equal to minus 2. ये माइनस इकडे गेल्यावर प्लस 1, ये माइनस इकडे गेल्यावर प्लस 1. minus 2y is equal to minus 1. minus 2 plus 1 minus 1. माइनस माइनस काय झाले प्लस. therefore y is equal to 1 upon 2 means 0.5. okay, now you put the value of x minus 2y is equal to minus 2. 0 minus 2y is equal to minus 2. माइनस माइनस काय झाले प्लस झाले. 2y is equal to plus 2. y is equal to 2 upon 2. y is equal to 1. therefore first minus 1, x is equal to minus 1, y is equal to 0.5 means 1 half, and x is equal to minus 1. x is equal to minus 1, this is 0.5. okay, minus minus plus झाले. हे minus 1 minus minus plus 0.5. now second we putting the value 1, then 1 minus 2y is equal to minus 2. therefore minus 2y is equal to minus 2. ये प्लस है तो minus 1. minus 2y is equal to minus 3. therefore minus minus plus झाले. y is equal to minus 3 plus 3 by 2 म्हणजेच y is equal to 3चे 2 भाग केले 1.5. therefore if the putting value of x is equal to 1, 1.5, 1.5, y is equal to 1.5. therefore x is equal to 1, y is equal to 1.5. हे बिंदू स्थापन करायचे म्हणून आपण याच्यात घेतलेले. बरोबर, 0 ठेवलं तर y is equal to 1 आला, नाही का. 0 ठेवलं तर y is equal to 1 आला. x is equal to 0, y is equal to 1. आता 2 ठेवा. काय ठेवा 2. मग कसं होईल. 2 ठेवल्यावर x ची किंमत 2 म्हणजेच काय x minus 2y is equal to minus 2. बरोबर नाही. 2 ठेवले. 2 minus 2y is equal to minus 2. बघा मायनस तसेच्या तसे 2 ठेवले x चे आणि minus 2y is equal to minus 2. हे 2 प्लस येते इकडे गेलं मायनस झाले. minus 2y is equal to minus 2. हे प्लसचे मायनस झाले. therefore minus 2y is equal to minus 4. बरोबर का नाही. मग आता मायनस मायनस प्लस झाले. y is equal to 4 upon 2 म्हणजेच y is equal to 2.
म्हणजे त्या ठिकाणी 2 जर ठेवले एक्सची व्हॅल्यू तर वायची 2च येते बघा. वायची सुद्धा किती आली 2. इथे 2 इथे 2, बरोबर की नाही. ही 2 2 आली. आता परत हेच इक्वेशन घेऊन आपण इथे सोडू. काय होईल -2 घेऊ. एक्सची व्हॅल्यू किती घेऊ -2 -2y -2y इक्वल टू -2. आता हे -2 इकडे गेल्यावर काय होतील प्लस होतील ना. -2y इक्वल टू -2 आणि मायनस मायनस इकडे गेल्यावर +2 म्हणजेच -2y इक्वल टू 2 वजा 2 0 झाले. म्हणजेच y इक्वल टू किती आले 0. हे 0ला 2ने भागलं 0च किंमत. म्हणजेच -2 जर असेल -2 -2y इक्वल टू -2 -2y इक्वल टू -2. हे मायनस से प्लस झाले 0. म्हणून -2 जर असेल तर y ची किंमत किती आली 0. आणि मग x ची व्हॅल्यू किती -2 आणि y ची किती 0. आता आपल्याला काय करायचे बिंदू स्थापन करायचे. कशावर ग्राफवर. हा पहिला ग्राफ. x ची किंमत किती आहे x ची किंमत -1 ही -1 आणि y ची 0.5 म्हणजे इथं आला पॉइंट -1.5 हा ये -1.5 झाला. हा बिंदू झाला इथे. आता दुसरा काय 0 1 x चा 0 y चा 1 x चा 0 y चा 1 इथं हा b 0 आणि 1. हा 0 आणि 1 b चा 1 आणि 1.5 1 चा 1 आणि हा 1.5 म्हणजे हा इथे येईल. हा बिंदू 1 आणि 1.5. दुसरा 2 2 हा इथं 2 हा इथं 2 हा 2 2 -2 0 1 चा -2 हा इथे आणि y चा 0 हा 0 -2 हा सी पॉइंट. म्हणजे आपल्याला 2 पॉइंट मिळाले. इथे ही रेषा मिळते, बरोबर की नाही. अशा प्रकारे ही रेषा इथून मिळाली. ही रेषा लाईन मग आता तुम्ही XW हे रेषा काढा ग्राफवर. हे सोडून कळले की नाही. ओके समजलं. थँक्यू बाय.